हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस. तर आज आपण पाहणार आहोत सीचा साऊंड क केव्हा होतो आणि सीचा साऊंड स केव्हा होतो ते. तर पहा, इथे काही वर्ड्स आहेत. इथे आहे पहा, कार, कप, कॉकरोच, काऊ, कॅन, कॉड, कॉक, कोल. हे जे वर्ड मी रीड केले त्यामध्ये सीचा साऊंड क असं झालं. आता इथे पहा, सायकल, सर्कस, सेल, सिटी, सिव्हिल, फॅन्सी, पॉलिसी, सेल. तर इथे जे वर्ड आहेत इथे सीचा साऊंड स असा झाला. तर हे का बरं झालं? तर पहा, सी नंतर जेव्हा ई आय वाय हे लेटर्स येतात, सी नंतर जेव्हा ई आय वाय हे लेटर्स येतात तेव्हा सीचा साऊंड स असा होतो. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथं सी नंतर आला आहे वाय, म्हणून इथं सीचा साऊंड काय झाला? स असा झाला. ह्या सी नंतर इथे यल आहे म्हणून ह्या सीचा साऊंड कच राहिला, म्हणजे साय कल. इथं पण सी आहे आणि इथं पण सी आहे, पण ह्या सीचा साऊंड झाला आहे स आणि ह्या सीचा साऊंड झाला आहे क. का तर ह्या सी नंतर आहे वाय आणि ह्या सी नंतर आहे यल, म्हणून इथे सायकल. पहा आता इथे सर्कस. आता ह्या सीचा साऊंड इथे होतोय स आणि ह्या सीचा साऊंड होतोय क. असं का? कारण ह्या सी नंतर इथे आला आहे आय आणि ह्या सी नंतर इथे आला आहे यू. सी नंतर म्हणून ह्याचा साऊंड झाला इथं स, सर आणि इथं कस, सर्कस. इथे सी नंतर ई आहे म्हणून इथं आलं सेल. तर सी नंतर आय, सिटी. इथे पण सी नंतर आय म्हणून सीचा साऊंड झाला स. आता या फॅन्सी शब्दानंतर पहा, इथं सी नंतर वाय आहे म्हणून ह्याचा सीचा साऊंड झाला स. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.